हरतालिका हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र असा व्रत मानला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला म्हणजेच भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी स्त्रिया हरतालिका तीज साजरी करतात. याला हरतालिका असे म्हणतात. या दिवशी देवी पार्वतीने भगवान शिवांसाठी केलेल्या अखंड तपश्चर्येची आठवण म्हणून महिला वर्ग उपवास, जागरण व पूजा करतात. या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे पतीचे दीर्घायुष्य, सौभाग्य व कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहावी म्हणून हे व्रत करतात. हरतालिका व्रताची कथा थोडक्यात, एकेकाळी पर्वतराज हिमवाणाची कन्या पार्वती लहानपणापासूनच शिवाशी विवाह करण्याची इच्छा धरून होती. पण हिमवाण व आई मेना यांनी तिचा विवाह विष्णूशी लावण्याचा निश्चय केला. हे ऐकल्यावर पार्वतीला मनातून फार वाईट वाटले. तेव्हा तिच्या सखीने तिला आई वडिलांच्या नजरेआड करून वनात नेले. तिथे पार्वतीने शिवलिंगाची स्थापना करून कडक उपवास, उपासना व कठोर तपश्चर्या केली. अखेर तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले व म्हणाले, हे पार्वती, तुझे माझ्यावरील प्रेम, भक्ती व निश्चय पाहून मी तुझा स्वीकार करतो. यानंतर भगवान शिवाने पार्वतीशी विवाह केला. त्यामुळे हे व्रत हरतालिका, सखीने नेलेली पार्वती या नावाने प्रसिद्ध झाले. या व्रताचे महत्त्व असे, विवाहित स्त्रिया हे व्रत केल्यास पतीचे दीर्घायुष्य, आरोग्य व समृद्धी लाभते. अविवाहित मुलींनी हे व्रत केल्यास त्यांना इच्छित पती प्राप्त होतो. या दिवशी उपवास, जागरण व शिव-पार्वतीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी केलेल्या पूजेचा पुण्य फळ 1000 यज्ञ, 1000 दान व 1000 तीर्थस्नानासमान मानले जाते. तृतीया तिथीचा आरंभ सकाळी, दुपारी नेमकी कोणती हे पंचांगानुसार बघून करावयाची आहे. या दिवशी रात्रभर जागरण करून शिव-पार्वतीच्या भजन कीर्तनात वेळ घालवायचा असतो. या पूजेसाठी आवश्यक साहित्य म्हणजे स्वच्छ पाट, आसन, पाटावर रांगोळी, कलश, मातीचे शिव-पार्वती व गणेशाची मूर्ती, 9 प्रकारची फुले, 9 प्रकारची फळे, पंचामृत, रोली, अक्षता, कुंकू, हळद, बेलपत्र, दुर्वा, धूप, अगरबत्ती, दिवा, तूप, पंचमेवा, मिठाई नैवेद्य, सुपारी, नवविध धान्य, वस्त्र म्हणजेच नवीन साडी, गंध, कपूर आणि अत्तर. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, पाटावर रांगोळी काढावी, वर त्यावर आसन ठेवावे, कलश स्थापन करून त्यावर नारळ ठेवावा. शिव-पार्वतीच्या मूर्ती मातीच्या करून पाटावर बसवाव्यात. हातात पाणी, अक्षता, फुले घेऊन संकल्प करावा. संकल्प करताना पुढील मंत्र म्हणावा. मम सर्व पाप क्षय पूर्वक अखंड सौभाग्य सिद्ध्यर्थ मम सुपत्न्या दीर्घ सौभाग्य प्राप्त्यर्थ हरतालिका व्रतमहं करिष्ये. त्यानंतर गणपतीचे पूजन करावे. ओम गण गणपते नमो नमः हा मंत्र जपावा. शिवलिंगावर गंगाजल, पंचामृत, दूध, मध, साखर व्हावी. बेलपत्र, फुलं, अक्षता अर्पण कराव्या. पार्वती मातेस वस्त्र, फुले, कुंकू, हिरवा चुडा अर्पण करावा. ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा देखील या दिवशी जप करावा. त्याचप्रमाणे ओम गौरीये नमः या पार्वती मंत्राचाही जप या दिवशी करावा. या दिवशी हरतालिका व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर आरती करावी. जय देवी जय देवी महाकाळेश्वरी किंवा जय शिव ओंकारा या आरतीचं पठण करावं. नैवेद्य अर्पण करावा. शेवटी दिवा, अगरबत्ती, कर्पूर प्रज्वलित करून आरती करावी. प्रार्थना करावी की हे महादेवा, हे पार्वती माते, माझ्या पतीचे
आरोग्य व सौभाग्य अखंड राहू दे. रात्रभर या दिवशी जागरण करून शिवभजन, पार्वतीची गाणी म्हणावीत. दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन करून उपवास सोडावा. या हरतालिका व्रताचे फायदे म्हणजे पतीचे दीर्घायुष्य व सौभाग्य टिकते. अविवाहित मुलींना योग्य जोडीदार मिळतो. घरात शांती, समृद्धी, आनंद टिकतो. पापांचा नाश होतो. पुण्य वाढते. वैवाहिक जीवन सुखी होते. त्यानंतर समारोपासाठी प्रार्थना करायची असते. देवी त्वं भक्तसुलभे सर्व कार्य फलप्रदे पूजितासि मया भक्त्यां सौभाग्यं मे अप्रयच्छ मे. सर्वजणी या दिवशी आसनावर बसून कलश स्थापून पूजा सुरू करतात. संकल्प घेतला जातो. गणेश पूजन होते. शिवपार्वतीच्या मूर्तींना स्नान घालून पंचोपचार विधीने पूजन केले जाते. हरतालिकेची कथा या दिवशी ऐकली जाते. आरत्या गाऊन नैवेद्य अर्पण केला जातो. रात्री जागरण केले जाते. दुसऱ्या दिवशी विसर्जन करून हा उपवास सोडला जातो. हरतालिका पूजेची तिथी दिनांक 26 ऑगस्ट 2025 म्हणजेच मंगळवार रोजी या वर्षीची हरतालिका आलेली आहे. तृतीया तिथी असल्याने तिची सुरुवात होते 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी सुमारे 12:34 आणि समाप्ती होते 26 ऑगस्टला 2025ला दुपारी 1:54. म्हणजे दुपारपर्यंत आपल्याला हरतालिका व्रताची पूजा यथासांग करावयाची आहे. मुहूर्ताच्या अनुसार आपण सकाळी ते दुपारपर्यंतचा जो पूजेचा कालावधी आहे तो सर्वोत्तम मानला गेलेला असल्याने या वेळात पूजन करू शकतो. सकाळी आपण स्नान व स्वच्छ असं वस्त्र घालून प्रातःकाळीच प्रकाशित फुले, मूर्ती आदींना पूजन करून उत्तम फलासाठी हे पूजाविधी करावयाचे आहे. हरतालिका व्रत कुमारिकांपासून ते सर्व सौभाग्यवती स्त्रिया करत असतात. हरतालिका व्रत केल्याने आपल्याला एकाच दिवसाच्या व्रताने अनन्यसाधारण असं पुण्य प्राप्त होत असतं. कुमारिका त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया यथासांग पूजाविधी करून हे व्रत आचरण करत असतात. या व्रताच्या आचरणाने आपल्या सौभाग्याला उत्तम अशी आयु आरोग्य प्राप्ती होत असते. त्यामुळे सर्व जणींनी भगवान शंकराची या दिवशी मनोभावे पूजा करून माता पार्वतीचा कृपाशीर्वाद मिळवायचा असतो. माता पार्वती आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या व्रताच्या माध्यमातून भगवान शंकरापर्यंत आपली पूजा नेण्याचं कार्य साधत असते. त्यामुळे या दिवशी केलेल्या व्रताने आपल्याला सौभाग्य प्राप्त होते. शुभम भवतु.